एकमेकांना बघितल्यानंतर एकमेकांचा हेवा देवा आपल्या समाजामध्ये वाढलं की घटलं, वाढलं की नाही वाढलं. इकडून तर पंचामृत अभिषेकामध्ये मध टाकतो आणि बाजूला एकमेकांचा हेवा देवा करतो. हा वीरशैवांचं लक्षण नाहीच. मधुना अंती कल्मषम, कल्मषाची भावना आहे ना एकमेकांच्या प्रती, तो नाहीसा व्हायचं असेल तर आपल्याला पंचामृतामध्ये न चुकता जो आहे ना मध टाकला पाहिजे. ते मध टाकल्याने शत्रू पीडा जो आहे ना आपोआप घटत जातात. मला सांगा, माझ्याविषयी महाराजां मनामध्ये असलेले शत्रुभाव नाहीसं करणं सोपं आहे का? का माझ्यामध्ये असलेले महाराजांविषयी शत्रुभाव कमी करणं सोपं आहे? दुसऱ्यांमध्ये असलेले शत्रुभाव कमी करणं माझ्या हातात नाहीये, पण दुसऱ्यांप्रती असलेलं द्वेष भावना माझ्यातलं नाहीसं करणं हे माझ्या हाती आहे. आणि म्हणून आपण जो आहे मध टाकतोय त्याच्यानं दुसऱ्यांच्या मनातला द्वेष नाहीसं हो न हो, पण माझ्यामध्ये असणारा द्वेष भावना आधी नाहीसं झाला म्हणजे अख्खा जग जो आहे शांतीनं समाधानाने नांदू शकतो. आणि बऱ्याच वेळ तुम्ही